त्याचे रूप शांततेचं प्रतीक आहे, जो शेषावरती निद्रस्त झाला आहे. त्याचे नयन कमळासारखे आहे, जो देवांचाही देव आहे, सर्व जगाचा आधार आहे. तो जन्म आणि मृत्यू याचा सार आहे. तोच मी, वैकुंठ अधिपती लक्ष्मी नारायण श्रीहरी. नारायण नारायण अधांतरी झूले अधांतरी झूले शेष फणा वरधरणी शेष फणा वरधरणी झाली भगवंताची करणी झाली भगवंताची नारायण नारायण. प्रणाम श्रीहरी. कल्याण असतो. ज्ञान, वीणावादक आणि प्रभूच्या भक्तीसाठी प्रसिद्ध असणारा, तिन्ही लोकांमध्ये संचार करणारा, देव आणि त्यांच्या भक्तांमध्ये संदेश वाहक असणारा माझा प्रिय भक्त मुनी. आज या क्षीरसागरी येण्याचं प्रयोजन म्हणजे नक्कीच कोणती तरी समस्याही असणारच, आणि त्या समस्येचे निवारण हे या भगवंतास करावेच लागणार. नारायण नारायण. होय श्रीहरी, अगदी तसंच घडलं. ब्रह्मदेवाच्या वराने तो सिंहासून दैत्य मारलाय, आणि त्यानंतर देव राजेंद्र श्रीहरी विष्णू आणि तुमच्यावर तो आक्रमण करीत आहे. नारायण नारायण. मुनी, अधर्म म्हणजे थोडक्यात सत्याचा आणि विवेकाचा त्याग, स्वार्थ, मोह, अहंकार त्याग हे सर्व अधर्माचे निवासस्थान आहे. जेव्हा माणूस अहंकाराने, क्रोधाने अथवा लोभाने कृती करतो, तेव्हा तो नकळत विनाशाच्या मार्गावरती असतो, आणि त्याला त्याच्या पापाचे फळ हे अवश्य भोगावे लागते. नारायण नारायण. परंतु श्रीहरी, तो दैत्य बलाढ्य आहे, अहंकारी आहे. तेव्हा या साऱ्या सृष्टीला वाचवा, या साऱ्या सृष्टीला वाचवा. मुनी, जो या भूतलावरती जन्म घेतो तो निश्चितच मरतो, आणि हे विधिलिखित सत्य आहे. नारायण नारायण. ठीक आहे भगवंता, येतो मी. अज्ञानामुळे तुझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली, व ती मी माझ्या ज्ञानाच्या सागराने छेदून टाकली आहे. तू निश्चिंत राहा, तिचं कार्य सदैव असंच चालू ठेव. नारायण नारायण. असंभवती संभव, असंभवती संभव करणारा संभवाचे हे वैकुंठाधिपती विष्णू नारायण. संभाळ, संभाळ तुझा वैकुंठ.
हा सिंधू असं तुझ्या वैकुंठावर आक्रमण करतोय. वैकुंठ, विष्णुदेवाचं वैकुंठ, हे वैकुंठ अधिपती विष्णू नारायण. नारायणा, तुझे वैकुंठ सोडून येथून प्रस्थान कर. हीच तुला अंतिम चेतावणी. आता स्वागतम, शुभ स्वागतम. दैत्यराज, प्रथम तुझं माझ्या क्षीरसागरामध्ये स्वागत आहे. अरे वेड्या, पाताळामध्ये जा, सुखाने राज्य कर. हा वैकुंठपती श्रीहरी तुला अभयदान देत आहे. माघार नाही विष्णुदेव. ब्रह्मदेवांचा वरद हस्त या नरदेहाच्या मस्तकी आणि त्याच स्वरप्राप्तीच्या बळावर या वैकुंठावर ध्यानावरती ध्वज फडकवण्यास यशस्वी होणार सिंधुरासूर. आता माघार नाही. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतस यत् याचरत कर्म समग्रम प्रविलयते. म्हणजे जी व्यक्ती आसक्तीपासून मुक्त झाली आहे, तिचे मन व हृदय देवामध्ये स्थित असते, अशी व्यक्ती यज्ञाच्या रूपात वाईट कृत्यांचा त्याग करते आणि चांगली कृत्ये आत्मसात करते. दैत्यराज, तू देखील अधर्माचा त्याग कर, सत्याचा मार्ग अवलंब. नक्कीच पुण्यवान होशील. विष्णुदेव, तुमच्या धर्माच्या गाथा ऐकण्यासाठी आज सिंधुरासूर येथे आला नाही. असेल बहुमानामध्ये सामर्थ्य त्या स्वीकार करणार विनाशकाला विपरीत बुद्धी. जेव्हा एखाद्याचा मरण काळ जवळ येतो तेव्हा त्याला अशी बुद्धी सुचते. तसं तुझं दैत्यराज या धर्माच्या वरती अधर्माचा नांगर करतायस. तुझे हे दिसतात आणि त्यामुळेच पाच ठरलायस. आज या लढाईमध्ये तुझा सर्वनाश माझा की तुझा. आज या मनगळाच्या बळावर आणि या शब्दाच्या धारेवर मी माझ्या सर्व शक्तीची तुला नेस्तनाबूत करेन. आक्रमण! आता राहिला तो फक्त कैलास. शंभू महादेवांचा कैलास. या सिंधुरासुराची स्वारी कैलास.